जय जय रघुवीर समर्थ। आपण सज्जनगड येथे जी रामउपासना चालते तशी ज्या ज्या ठिकाणी रामदासी मंडळी म्हणजे समर्थ रामदास स्वामींना मानणारी मंडळी त्या त्या ठिकाणी समर्थ उपासना चालते, रामउपासना चालते। आणि या रामउपासनेमध्ये सवया हा एक भाग आहे। तर त्या सवयाच्या वरती आपण यथाशक्ती चिंतन करावं असं प्रेरणा झाल्यामुळे त्या प्रकारे आपण प्रयत्न करतो। आता आपण काल जी सवय पाहिलेली आहे ती जगदंब जगदेश्वरी ही सवय पाहिली। आज आपण जे सवयीचा विचार करतोय तो समर्थ रामदास स्वामींवरती सवय येते। धन्य धन्य रामदास, धन्य धन्य रामदास, त्रिभुवनी ज्यांचा वास, कली माझी धर्मरक्षावयास सदा सज्ज राहिले। शंकासुरासी करुणी दूर, शंकासुरासी करुणी दूर, तदभिमानी केले चूर, दुःख नासून सुखाचा पूर परतो परिपातला। सुख होताची कर्म विसरे, सुख होताची कर्म विसरे, यामुळे ते अंतरे पुढे इच्छित भरे प्राणीमात्रास कळता। जीवास ज्याची आस, जीवास ज्याची आस तीच पूर्वी विश्वेश, तो सज्जनगडी विशेष देवगुरु वंदिला म्हणावा जय जय राम। समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म हा जांब या गावी झाला। प्रार्थना केली आहे श्रीधर स्वामीने, त्यांच्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात, श्रीधर स्वामी म्हणतात रामदास स्वामींबद्दल, धर्मग्लानि बहून सौख्य जगती, सद्वृंद ते पीडिले, नाही की कुणी आसरा म्हणून या देवासी संबोधिले। भक्ता ते बहुदीन पाहुनी मनी, कारुण्य की दाटले, विश्वोद्धारी विभू समर्थ जगती, त्यांची नमो पाऊले। धर्मग्लानी पूर्ण झाली आहे तेव्हा ती धर्माची स्थापना, पुनर्स्थापना म्हणजे पुन्हा जी धर्माला ग्लानी आलेली असते तेव्हा ती ग्लानी जावी, धर्माबद्दलची आस्था जागृत व्हावी, प्रेम जागृत व्हावं, यासाठी या ज्या ज्या लोकांना मध्यंतरीच्या काळामध्ये त्रास झाला मुसलमानी आक्रमणाच्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की बाबा यातून आम्हाला बाहेर काढणारा कोणी पाठवा, आम्हाला मार्गदर्शन करणारा कोणी पाठवा। भक्ता ते बहुदीन पाहुनी मनी, कारुण्य की दाटले, विश्वोद्धार विभू समर्थ जगती, त्यांची नमो पाऊले। मग भगवंताने विश्वोद्धार करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना पाठवलं। जंबुग्रामी समस्त भक्त जनते, एवोनिया ठेपले, तैसे देव ऋषी मुनी सकळकी, धावोनिया दाटले। श्री नारायण दर्शनासी अवघे उत्सुक हो जाहले, विश्वोद्धार विभू समर्थ जगती, त्यांची नमो पाऊले। जो सूर्यासम दिव्य शुद्ध बगुनी, सूर्याजी की बोलिले, जैसी कातरिणी सिकांती जगती, दाम्पत्य ते शोभले। सूर्याशी जशी राणुबाई पहा, आपत्य ते लाधले, विश्वोद्धार विभू समर्थ जगती, त्यांची नमे पाऊले। सूर्य उपासना त्यांच्या घरी होती, राम उपासना होती, सूर्याजी पंत आणि राणूबाई यांना अपत्य प्राप्त झालं ते म्हणजे जगदोद्धार करणारे रामदास स्वामी। केव्हा झालं
15 शेष की 30 राम नवमी माध्यान्नी जी पातले श्रीरामानच भिन्न म्हणू भिन्न मी म्हणून की त्याची दिनी जन्मले. शके 1530 माध्यान्नीला ज्यावेळेला रामजन्म असतो त्या रामनवमीच्या दिवशी राम जन्माच्या दिवशीच दुपारी 12 वाजता समर्थ रामदास स्वामींचा जन्म झालाय. जणू काय श्रीरामानच भिन्न मी म्हणून की राम आणि मी काही वेगळा नाही, एकरूपच आहोत देव आणि भक्त नाही दुजा विचार म्हणून रामदास स्वामी त्याच वेळेला अवतार धारण केलेला आहे. श्रीरामानच भिन्न मी म्हणून की त्याची दिनी जन्मले श्रीनारायण नाम सार्थके असे जाणोनी हो ठेविले विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. आणि मग नारायणाचाच अवतार म्हणजे कोण आहे? प्रभू रामचंद्र. तेव्हा या मुलाचंही नाव म्हणजे समर्थांचं नाव पाळण्यातलं काय ठेवलंय? नारायण. जे सच्चित घन नित्य शुद्ध विभूते रूपी अशा लाभले जैसी काजली गारते विजी पहा चिन्मयत्वे भले सच्चिन्मयत्वे भले माये माजिल भक्त मुक्त जगिया ज्याच्या कृपे जाहले विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. पाण्यामध्ये जलगार जशी असते पाण्यामध्येच राहू पाण्याशीच एकरूप झालेली पाण्यापासून निर्माण झाली पाण्यामध्ये राहणारी जशी जलगार तसे आमचे रामदास स्वामी म्हणाले. जगदोद्धारासाठी या माया जालातून मुक्त करण्यासाठी त्यांचा अवतार झाला. माया ती निज आश्रयोनी जगती ऐशा परिपातले धर्मस्थापन सज्जना वनजनी स्वब्रीद हे राखिले ज्यांचे जन्मची कर्म दिव्य जगती गीती असे बोलिले विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. देवा भक्तन भिन्न या क्षितितले सर्वासिकी जाहले श्री प्रेमे श्री बल भीम तोची जगिमी ऐसे जना बोलिले भक्तांचे ऋण मुक्त करून मी वाही जना ब्राविले विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. ज्यांची दिव्य अगाध सप्रभ छवी पाहूनी आनंदले ज्यांची बाललीला बघूनी सकला आश्चर्य की दाटले ज्यांच्या दर्शने सौख्य जे विरमले ते धन्य हो जाहले विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. अशा ह्या रामदास स्वामींचं वर्णन श्रीधर स्वामींनी केलेले. धन्य धन्य रामदास. रामदास स्वामींनी आपलं जे जीवित कार्य आहे म्हणजे धर्मोद्धार करण्याचं धर्माची पुनर्स्थापना करण्याचं त्या कार्यासाठी त्यांनी जन्म अवतार धारण केलेला आहे. आपण जन्म घेतो संत अवतार घेतात असे ते रामदास स्वामी धन्य आहेत. कसे आहेत ते? त्रिभुवनी ज्यांचा वास या त्रिभुवनाला व्यापून राहिलेले म्हणजे आपलं गुरुतत्व कसं असतं जसं ब्रह्म या विश्वाला व्यापून आहे तसेच आपले गुरुसुद्धा या विश्वाला व्यापून असतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कली माझे धर्म रक्षावयास सदा सज्ज राहिले. या कलियुगामध्ये धर्माची ग्लानी होत असते म्हणजे अधर्मामध्येच आनंद आहे असं या कलियुगाचं महत्त्व आहे. या कलियुगामध्ये काय लोकांना वाटतं की आम्ही वेद मानणार नाही आम्ही धर्म मानणार नाही आम्ही देव मानणार नाही अशा वृत्तीची माणसं ह्या कलियुगामध्ये निर्माण झालेली असतात आणि त्यांच्या मनामध्ये पुन्हा भगवंताविषयीची आस्था प्रेम आणि त्याचं महत्त्व जगाला सांगून देण्यासाठी लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी हे संत अवतार धारण करतात. कली माझे धर्म रक्षावयास सदा सज्ज राहिले शंकासुराशी करुणी दूर. शंकासुराचा
वध केल्याशिवाय वेदाचा उद्धार होत नाही असं म्हटलंय. मग समर्थाने काय केलं की धर्माच्या विषयी, परमेश्वराच्या विषयी ज्या ज्या लोकांच्या मनामध्ये काही शंका होत्या त्या शंका रूपी असुरांचा नाश केला. म्हणजे त्यांच्या मनातल्या सर्व शंका नाहीशा केला, त्यांची पुन्हा भगवंताविषयीची निष्ठा जागृत केली. शंकासुरासी करुणी दूर तदभिमानी केले चूर. आणि त्यांचा अहंकार जो होता, मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो, आपण काहीच करत नाही, सर्व काही परमेश्वर करतो, ही भावना त्यांच्या मनामध्ये जागृत केली. म्हणजे आपल्या कर्माचा अहंकार आपल्या भक्तांना होऊ नये. कर्म तर करायचंच आहे, कर्माशिवाय कोणीच राहू शकत नाही. डोळे शांत बसणं सुद्धा कर्म आहे, डोळे मिटून बसणं सुद्धा कर्म आहे, डोळे उघडून पाहणं सुद्धा कर्म आहे. कर्म कुणाला चुकत नाही, पण ते कर्म जे आहे ते कसं करायला पाहिजे म्हणजे तुमचा उद्धार होईल. तर ते सांगतात की सदा सर्वदा नाम वाचे वदावे. सदा सर्वदा उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. शंकासुरासी करुणी दूर तदभिमानी केले चूर. दुःख नासून सुखाचा पोर पर्वतोपरी पातला. दुःखाचा नाश झाला. दुःख कशामुळे? दुःख अज्ञानामुळे. समर्थाने समाजाच्या मनातला नाना प्रकारचे स्फुटकाव्य लिहून, दासबोधासारखा ग्रंथ लिहून, अनेक प्रकारचे ग्रंथ लिहून, अनेक प्रकारचे अभंग लिहून, अनेक प्रकारची खंडकाव्य लिहून लोकांच्या मनातलं अज्ञान नाहीसं केलं. मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात ना, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगे, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. ते म्हणतात की हे जे मनाचे श्लोक जर तुम्ही वाचले आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर त्या आचरणाने काय होईल? मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान प्राप्त होईल, ज्ञानाने वैराग्य प्राप्त होईल. चढे ज्ञान वैराग्य, या वैराग्यामुळे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगे, म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. तुम्हाला यापासून मुक्तीसुद्धा प्राप्त होईल, या सर्व दुःखापासून. म्हणून समर्थांनी ज्ञानाचा उपदेश केलाय. अज्ञानरूपी अहंकार नाहीसा केला. अज्ञानरूपी जे काही त्यांच्या मनात किलमिश होतं परमार्थाविषयी ते सगळं नाहीसं केलं. आणि अज्ञान नाहीसं होऊन ज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे दुःखाला कारण अज्ञान आहे आणि सुखाला कारण ज्ञान आहे. हे ज्ञान समर्थाने बलोपासनाच्या माध्यमातून, रामोपासनेच्या माध्यमातून, मंदिर स्थापनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हे कार्य करून आणि तीर्थयात्रेच्या माध्यमातून अनेक शिष्य त्यांनी जोडलेले आहेत. समर्थ काय म्हणतात? कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षामसे लहान थोरे परीक्षून सोडावी. बहुती काहीतरी सापडे, विचक्षण लोके मैत्री घडे, स्वस्त वस्ता काही न घडे फिरणे विरणे. समर्थाने ही जी भिक्षा मागण्याचं निमित्त केलेलं आहे ना, घरोघर जाऊन भिक्षा मागावी, तरच तुम्ही रामदासी म्हणून घेता म्हणाले. भव्य स्वरूप अतिसुंदर दीक्षा, रामनाम स्मरणे करी भिक्षा. वृत्ती उदासीन होय जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. अशी रामदासी परंपरा हजारो 1600 मठ समर्थांनी स्थापन केलेले होते. राष्ट्रकार्याला मोठं योगदान आहे समर्थांचं. अनेक निस्पृह असे धर्मकार्यासाठी प्रेरित झालेली माणसं त्यांनी निर्माण केली. त्यामुळे त्यांनी काय म्हणतात की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे. संपन्न देश असो किंवा अगदीच ज्या ठिकाणी काहीही सोयी नाहीत असं खेडेगाव असो, सर्व ठिकाणी जावं. त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक चांगली माणसं आपल्याला या धर्मकार्यासाठी भेटतात. त्यांना धर्मकार्यामध्ये सामील करून घ्यावं अशा रीतीने समर्थांनी संघटना स्थापन केली.
दुःख नासून सुखाचा पूर्व परतो परी पातळा. आणि ह्या प्रचारामुळे धर्मस्थापनेमुळे अनेकांच्या मनात दुःख नाहीच झालं, सुख त्यांना प्राप्त झालं. तेही रामनाम घ्यायला लागले, तेही या राष्ट्रकार्यामध्ये सहभागी होऊ लागले. सुख होताचे कर्म विसरे. समर्थ सांगतात की तुम्हाला या भगवंताच्या कृपेमुळे सुख प्राप्त झालं, तरी तुम्ही ज्याच्या कृपेमुळे सुख प्राप्त झालं त्याला विसरू नका. कहाण्यामध्ये तर काय सांगितलंय, उच्शील मागशील घेतला वसा टाकून देशील. अरे ज्या रामरायाच्या कृपेने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त झालंय, त्या ऐश्वर्याचा उपयोग तुम्ही धर्मकार्यासाठी देशकार्यासाठी करा असं सांगितलंय. सुख होताची कर्म विसरे. यामुळे ते अंतरे सुख प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या मनामध्ये थोडासा कंटाळवाणा येतो. काही आता कुठं जायची आवश्यकता नाही, काही करायची आवश्यकता नाही असं वाटायला लागतं आणि मग तो कर्मभ्रष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ सांगतात, जरी सुख प्राप्त झालं तरी अखंड कर्म करत राहावं. काही मेळवी मग जेवी गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काहीतरी श्रीराम. सुख पुढे इच्छित भरे प्राणीमात्रा सकळिका. आणि अशा रीतीने त्यांनी उपदेश केल्यामुळे पुढे इच्छित भरे, याप्रमाणे तुमची इच्छा असेल तेथे तुम्हाला प्राप्त होईल, पण त्यासाठी आधी कष्ट करायला पाहिजे. कष्ट जे नाही ते निर्फळ. ज्याला असं वाटतं आपलं कीर्ती व्हावी, नावलौकिक व्हावा, तर त्याने आधी कष्ट करायला पाहिजे, तर त्याला कीर्ती मिळेल, तर त्याला पैसा मिळेल, तर त्याला नावलौकिक मिळेल. पुढे इच्छित भरे. जर तुम्ही कष्ट केले, जर प्रामाणिकपणे कष्ट केले, तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पुढे इच्छित भरे प्राणीमात्रा सकळिका. अशा रीतीने सर्व प्राणीमात्राला उपदेश करून त्यांच्या त्यांच्या मनोकामना परमेश्वरी इच्छेने कशा पूर्ण होतात त्याचं मार्गदर्शन केलं. जीवास ज्याची आस तीच पूर्वी विश्वेश. ज्याला जीवाची आस काय, आपला हा जीव आहे, त्याला आस काय आहे म्हणजे इच्छा काय आहे, आपली आणि शिवाची गाठ पडावी हीच इच्छा आहे. आपल्याला जीव पण का आलं, आपल्याला शिवाचं विस्मरण झालं म्हणून जीव पण आलं. आपण त्या सच्चिदानंद परमात्म्याला विसरलो म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. मग त्या जीवाला असं वाटतं की आपल्याला आता परमात्म्याची गाठ पडावी. जीवास ज्याची आस तीच पूर्वी विश्वेश. तीच या आपल्या गुरूंनी पूर्ण केलेली आहे. ह्या विश्वामध्ये व्यापलेले आपले हे जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूच्या कृपेने त्याने काय केलं, जीवाशिवाची गाठ घालून दिली. जीवाशिवाची गाठ कधी पडते बघा, आता तो परमात्मा आतच आहे ना, पण आत असून आपल्याला कळत नाही. कारण का, आपल्याला देहबुद्धी आहे, देह म्हणजेच मी असा भाव आपल्या मध्यामध्ये. ती देहबुद्धी समर्थ काढून टाकतात आणि मग देहोहमच्या ऐवजी पहिल्यांदा आपण दासोहम होतो आणि मग चिदानंद रूप शिवोहम शिवोहम या अवस्थेला समर्थ आपल्याला प्राप्त करून देतात. जीवास ज्याची आस तीच पूर्वी विश्वेश. सज्जनगडी विशेष देवगुरु वंदिरा श्रीराम. असे हे आमचे समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती राहतात. त्यांना मी वंदन करतो असं या सवयीमध्ये सांगितले. वैरागे शुक नारदा परिपटू जे का जगे बोलिले. वाल्मिकी समकीर्तन जगती जानीके विस्तारिले. ज्ञाना माझे वशिष्ठ सिद्ध कपिला साम्ये बहु शोभले. विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमुई पाऊले. श्रीधर स्वामी म्हणतात की शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. शुकासारखं वैराग्य आहे, नारदासारखा अखंड नामचिंतन आहे, वाल्मिकासारखी काव्यस्फूर्ती आहे
आणि वशिष्ठासारखं ज्ञान, कपिल मुनीसारखं ज्ञान त्यांनी जगाला दिलेलं आहे. ज्यांचे शिष्य तसे प्रशिष्य जगती विख्यात की दाटले, ज्याने सर्व जगा स्वबोध अमृते चैतन्य की आणले. ज्यांची कीर्ती अजून दिव्य जगती गाती जगी हो भले, विश्वोद्धार विभू समर्थ जगती त्यांची नमी पाऊले. या समर्थाने अनेक शिष्य प्रशिष्य तयार केले. आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. असे हे समर्थ आणि हे समर्थांची आजची सवयी समर्थांना अर्पण असो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.